घरात भाजी मागण्यासाठी आलेल्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, पीडिता 4 महिन्यांची गरोदर. 50 वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. राज्यातील विविध जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस होऊ लागल्या आहेत. पुण्यानंतर आता भंडारा जिल्ह्यातही संतापजनक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यातील लाखणीत 50 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. नराधमाच्या कृत्याने लाखणी तालुक्यात खळबळ उडाली आहे. 50 वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवल्याचं उघड झालंय. संतापजनक प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नराधमाच्या कृत्यानंतर त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. जागेश्वर असे आरोपीचे नाव आहे. नराधम हा पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. डिसेंबर 2025 मध्ये अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी भाजी मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी नराधमाने साधली. त्याने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपीच्या दहशतीमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. आरोपीच्या भीतीमुळे तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. घटनेला 4 महिने उलटले. त्यानंतर पीडित मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागला. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर असल्याचं निष्पन्न झाले. यामुळे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने धीर धरून घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी त्वरित पोलीस ठाणे गाठलं. पीडितेच्या तक्रारीवरून लाखणी पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता BNS आणि पोस्को कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपीला कठोर कायदेशीर धडा शिकवण्याची मागणी नागरिक करत आहेत.